नमस्कार सर्वांना, सुरेखाज किचन मॅजिक या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज एकदम मस्त अशी सोया चंक्सची भाजी बनवणार आहे, झटपट होणारी आणि एकदम पौष्टिक। त्याच्यासाठी हे सोया चंक्स मी पाण्यामध्ये 3 ते 4 मिनिटं उकळून घेते। नंतर थंड पाण्यामध्ये काढून त्यातलं सगळं पाणी पिळून काढायचं आहे। ते आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं सगळं पाणी त्यातलं पिळून काढायचं। आणि त्याचे मी छोटे छोटे तुकडे केलेत। तुम्ही हवं तर असेच मोठे गोळे पण ठेवू शकता, पण छोटे तुकडे केले की आपण जे मसाले वगैरे टाकणार आहोत ते सगळे व्यवस्थित मिक्स होतात त्याच्यामध्ये, त्यामुळे भाजी पण टेस्टी लागते। त्यामुळे तुकडे केलेत। आणि इकडे पॅनमध्ये तेल गरम झालं की पाव चमचा जिरं टाकलेत आणि भरपूर कांदा घ्यायचा। मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, बारीक कट केलेले। कांदा भरपूर घालायचा, याने छान टेस्ट येते। आणि थोडासा कांदा भाजला की पाव चमचा हळद टाकते मी इथे, पाव चमचा आमचूर पावडर टाकते। आणि हा मसाला आपण सोया चंक्स घेतो पॅकिंग मधलं, त्याच्याबरोबरच हा मसाला मिळतो, तो थोडासा ह्याच्यामध्ये टाकते मी। आणि चवीपुरता आपला रेग्युलर मसाला टाकायचा, आपण जो रोज भाजीमध्ये वापरतो घाटी मसाला, तो टाकलाय मी चवीपुरता। आणि सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं। आणि इथे मी कांद्याची पात टाकलेली आहे, हिरवी बारीक कट केलेली। ही अगदी ऑप्शनल आहे, माझ्याकडे होती म्हणून मी टाकलेली आहे। चवीपुरतं मीठ टाकते आणि बारीक कट केलेली कोथिंबीर सगळं व्यवस्थित परतून घेते। कांदा कोथिंबीर भरपूर घालायची। आणि आता हे तुकडे केलेले सोयाबीनचे गोळे याच्यामध्ये टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपल्याला ह्याच्यात आता पाणी वगैरे काही ॲड करायचं नाहीये, असंच वाफेवरती आपल्याला शिजवायची आहे भाजी। खूप टेस्टी लागते, पटकन होते, मुलांना टिफिनला वगैरे देऊ शकता तुम्ही। मी आणखी कोथिंबीर टाकलेली आहे याच्यामध्ये। आणि खूप पौष्टिक असते, प्रोटीन भरपूर असतं याच्यामध्ये। आणि कधी कधी काय होतं की भाजीला घरात काहीच नसतं, अशा वेळी पण आपण ही भाजी मस्त बनवू शकतो अशी। थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि 2-3 वेळा झाकण ठेवून आपल्याला अधूनमधून असं भाजी सगळी व्यवस्थित हलवून घ्यायची। जास्त वेळ नाही लागत, 4 ते 5 मिनिटानंतर फोडणी घातल्यानंतर भाजी आपली मस्त खाण्यासाठी तयार होते। आता ही भाजी माझी झालेली आहे तयार, खाण्यासाठी 4-5 मिनिटं झालेत। अशीच वाफेवरती शिजवलेली आहे, मस्त झालेली आहे, बघू शकता। तर अशी सोयाबीनची सुकी भाजी, झटपट होणारी, टेस्टी आणि विशेष म्हणजे खूप पौष्टिक अशी भाजी तुम्ही कधी बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागते। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।